कष्टाची भाकरी गोड लागली. दुसऱ्यांमध्ये लुडबुड करायला कधी जमलंच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला. मुखवटा लावणं कधी जमलंच नाही. जे नशिबात लाभले ते आनंदाने स्वीकारले. असमाधानी कधी राहिलोच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणं, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलंच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत कधी कमी पडलेच नाही. नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघत आहोत सकाळी उठल्या उठल्या घर झाडणं, साफसफाई करणं, किचन आवरणं सगळं चालू आहे माझं काम पटापटा. त्याच्यानंतर पुढे मग देवपूजा, नाश्ता बनवायचे. आज आषाढी एकादशी स्पेशल वरीचे आणि साबुदाण्याचे अप्पे. मग हे मी एक वाटी या वाटीच्या मापाने एक वाटी वरीचे तांदूळ घेतले. त्याला थोडं भाजून घ्यायचं आणि अर्धी वाटी साबुदाणा, त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साबुदाणा, वरीचे तांदूळ आणि साबुदाणा भाजून घ्यायचं. थंड झाल्यावर मग मिक्सरला लावायचं. मग पुढचं तुम्हाला दाखव. हे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं एक वाटी वरीला अर्धा वाटी साबुदाणा भाजून घ्यायचं. मग त्याला मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं, एकदम बारीक असं दळून घ्यायचं पिठासारखं. आता पुढची प्रोसेस बघूया. आपण वरी आणि रव्याचे अप्पे करत आहोत नाश्त्याला, आषाढी एकादशी स्पेशल. आता त्यात आपण टाकणार आहोत, मी हे शेंगदाणा आणि मिरचीचे कूट करून ठेवले, म्हणजे सारखं सारखं पिसायला नको. मग मी हे त्यात 1 चमचा 2 चमचे हे टाकणार आहे शेंगदाणा आणि मिरचीचा कूट. तुम्हाला जिरं चालत असेल तर जिरं टाकू शकतात, कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर टाकू शकतात. आम्हाला चालत नाही म्हणून आम्ही टाकत नाही. मग मीठ टाकायचं तुम्हाला पाहिजे एवढं मीठ टाकायचं. हे सगळं टाकलं पिठात. आता त्यात एक मी मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, खिसून बटाटा टाकले की जरा त्याला बाइंडिंग येतं. एक खिसून बटाटा टाकलाय आणि आता त्यात अर्धी वाटी दही टाकायचं आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पाहिजे तसं पाणी टाकून त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं. मी अर्धा वाटी पाणी घेतलंय. आता बघू किती लागतंय. मला वाटतं अर्धा वाटी तरी लागेलच. तुम्ही दही डायरेक्ट हे वरी आणि साबुदाणा पिसताना दही टाकलं तरी चालतं, असं वरून टाकलं तरी चालतं. हे बघा, अर्धी वाटी नाही, अजून मला अर्धी वाटी लागणार आहे. म्हणजे 1 वाटी वरीला 1 वाटी पाणी लागतं, अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी. असं मिश्रण तयार झालंय. हे बघा, असं मिश्रण तयार झालंय त्याचं. आता आप्पे पात्रामध्ये थोडंसं तूप तेल तुम्हाला जे चालतं ते लावायचं आणि थोडं थोडं त्याला सोडायचं आणि झाकून स्लो गॅसवर 5-10 मिनटं होऊन द्यायचं. चला मग मी बनवून तुम्हाला दाखवते कसे बनले. हे बघा, असे अप्पे पॅनमध्ये खालून थोडंसं तूप लावलंय आणि वर असे 1-1 चमचा सोडलाय. थोडं गॅप सोडायचं म्हणजे त्याला फुगायला जागा भेटेल.
आता त्याला मी झाकून 5-10 मिनिटं शिजून देते, मग तुम्हाला दाखवते कसे बनले. आणि हे बघा साबुदाणा भिजवले दुपारच्या जेवणासाठी. एकादशी दुप्पट खाशी, दुपारच्या जेवणासाठी वडे करायचे म्हणून साबुदाणा. कसे झाले उपवासाचे आप्पे? खाऊन बघतो. दिसायला तर खूप छान आहे, चटणी पण एकदम रसरशीत दिसते. मस्त झालं. वरी आणि साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे बनवले आज. एकदम वेगळी टेस्ट, छान झाले. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे वार शनिवार, आज आहे आषाढी एकादशी. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीची खूप खूप शुभेच्छा. श्रेयांश कडून पण बोल. आषाढी एकादशीची खूप खूप शुभेच्छा. चला मग आता आंघोळ पांघोळ झाले, घरची साफसफाई झाली, अंगण झाडून झाले, नाश्ता पाणी जेवण सगळं रेडी आहे. आता मी देवपूजा करणार, हळदीचं लेपन करणार आणि मग विठ्ठल रुक्माईची पूजा करणार आहे. मग व्हिडिओ तुम्ही बघत राहा, तुम्हाला सगळं बघायला भेटेल पुढे. आता मी हळदीचं लेपन करणार. हळदीचं लेपन रोज नाही करत, सणासुदीला करावं. चला फ्रेंड्स, आता देवपूजा करून घेते. मी कालच देव उतरवून आंघोळ घालून घेतलेली, कारण सणासुदीच्या दिवशी खूप धावपळ होते, म्हणून मी कालच आंघोळ घालून घेतलेली देवांना. आता फक्त जुनी फुलं काढायची आणि दिवा लावून अगरबत्ती धूप लावून पूजा करून घेऊया. मग त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईला अभंग स्नान सगळं त्यांचं ते करून घेऊया.
चला मग पूजा सुरू करूया. इकडे मी तुळस ठेवली आहे, पुढे एक पाट ठेवलाय, त्याच्यावर कपडा ठेवलाय. आता पहिले आपण विठ्ठल रुक्मिणी आणि कृष्णाला अभिषेक करून घेऊया, आंघोळ करून घेऊया. अत्तर, चांगलं वस्त्र, नवीन वस्त्र, फूल हार सगळं अर्पण करूया. चला पहिला आपण अभिषेक घालूया. विठ्ठल रुक्मिणी आणि कृष्ण पण विष्णूचाच अवतार आहे, विठ्ठल पण विष्णूचाच अवतार आहे, म्हणून आज कृष्णाची पण पूजा करायची. हे बघा मी सगळं घेऊन बसलीये. हे धूप, दिवा, अगरबत्ती, हे दिवा, ताट, डेकोरेशनचं सामान, पाणी, पंचामृत, हे धूप, फुलं सगळं घेऊन बसलीये. म्हणजे सारखं उठायला नको. जागा स्वच्छ पहिलं पुसून घ्यायची. मी पुसली आहे, तरी एकदा असं साईडने पुसून घ्यायचे. पहिलं स्वच्छ पुसून घ्यायचं. तुळस ठेवली, तुम्हाला ठेवायची आहे तर तुम्ही ठेवू शकता. पाट घेतलाय, कपडा ठेवलाय. आता स्नान घालून घेऊया. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, जो पहा विठ्ठलवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, हे विठ्ठल. 3 वेळा पंचामृत आणि 3 वेळा पाणीने छान अभंग स्नान घालून द्यायचं. माझी मूर्ती जरा छोटी आहे म्हणून ती बॅलन्स नाही होते. लास्ट आहे. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, जो पहा विठ्ठलवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. आता स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. स्नान घालून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. बघा कृष्णाला पण, कृष्णा पण विष्णूचा अवतार आहे, विठ्ठल पण विष्णूचा अवतार आहे. बस कृष्णाची पण पूजा करायची. आता हे स्नान घातलेलं पाणी झाडांना घालायचं. नंतर चला मग आता थोडंसं मी डेकोरेशन करून घेतलं. हे आर्टिफिशियल फुलांची माळा होती ती साईडला लावली. हे उरली घेतली, काय बोलतात उरली का काय, ते ताट घेतलंय. त्यात पाणी घेतलंय. त्याजवळ अजून एक छोटासा पाट ठेवणार. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता. ह्याच्यावर थोडासा हायटेड पाहिजे. हे बघा असं ताट ठेवलंय. थोडीशी फुलं टाकून घेते आणि त्याच्यावर मग मूर्ती ठेवते. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाहिजे तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता. मूर्ती ठेवते. चंद्रभागेच्या तिरी, कृष्णाला नवीन वस्त्र घातलं. चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, जो पहा विठ्ठलवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल. अशी छोटेसे मी हे आणले विठ्ठल रुक्मिणीला गजरे. मला वाटतंय
हे होणार आहे, दोघात एक होणार आहे. दोन आणले, ठीक आहे, दोघात एक एक कृष्णाला घालून मागे काहीतरी सपोर्ट ठेवते, पडते हे सारखं. चला मग आता तुळशी आपण अर्पण करूया. विठुरायाचं नाव घेऊन तुळशीची पुष्प. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी, उठा मंदिरी, जो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. तुळशीपत्र कृष्णाला, विठ्ठल रुक्मिणीला अतिशय प्रिय आहे, पण गणपतीला तुळशीपत्र व्हायचे नाही कधी. गणपतीला तुळशीपत्र, तुळशीची पानं चालत नाही. छोटी मूर्ती आहे म्हणून ते लपून जाते, दिसून येत नाही. माझ्या हे घरचं गुलाबाचं फूल थोडं कलरफुल करूया. सगळं ग्रीन 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 दिसतंय. बघा पूजा कशी वाटते. अत्तर लावते. थोडंसं लावायचं. कशी दिसते पूजा नक्की सांगा. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, जो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल. राम कृष्ण हरी. आता शेवटची फेरी होईल. शेवटची फेरीवर सर्वांना तुला लक्ष द्या.